नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभवी गावंडे आकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज करंट क्रक्समध्ये आपण जो टॉपिक अभ्यासणार आहोत किंवा समजून घेणार आहोत तो आहे नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क, जे 2023 मध्ये आलेलं आहे। ठीक आहे, सो हा एक्झामच्या दृष्टीने फार महत्त्वाचा टॉपिक आहे, करंट्सच्या दृष्टीने फार महत्त्वाचा टॉपिक आहे आणि सगळे विद्यार्थी जे स्पेसिफिकली इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी पण असे जे करंट्स असतात दे आर इंडीड व्हेरी मच इम्पॉर्टंट आहे। खूप सिग्निफिकंट हे टॉपिक्स आपल्यासाठी असतात। बरं, आता NIRF जे आहे नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क, हे काय आहे हे आधी समजून घेऊयात आणि मग पुढे याच्यामध्ये काय नवीन डेटा आलेला आहे तो बघूयात। ठीक आहे, ओके। चल, तर याची जर आपण हिस्ट्री विद्यार्थी मित्रांनो बघायला गेलो तर यावेळेसची जी आवृत्ती आहे ही 8वी आपल्याला आवृत्ती असलेली दिसून येते, 8th एडिशन आहे। ठीक आहे, 2015 मध्ये मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स जी होती त्यांनी 29 सप्टेंबर रोजी असं कुठलं तरी फ्रेमवर्क जे आहे ते आता आपण आणणार आहोत। ठीक आहे, आणि या फ्रेमवर्कमध्ये आपल्याला काय दिसणार आहे की हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया जे आहेत, ठीक आहे, उच्च शिक्षणाच्या ज्या संस्था आहेत या संस्थांमध्ये या सगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या स्टेजवर रँकिंग केली जाते। आता 8 त्याचे पॅरामीटर्स आपण बघणार आहोत जे आहेत, 6 पॅरामीटर्स त्याचे आपण बघणार आहोत कोणकोणते आहेत तर ह्या सगळ्या पॅरामीटर्सवर ह्या उच्च शिक्षण संस्था ज्या भारतामधल्या आहेत यांचा परफॉर्मन्स कसा आहे या त्यांच्या हिशोबाने त्यांची जी आहे रँकिंग केली जाते। ठीक आहे, उच्च शिक्षण संस्था। शिक्षण आपल्याला माहिती आहे की वन ऑफ द बेसिक नीड्स आपण म्हणतो आहे, याशिवाय शिक्षणाची क्वालिटी जी आहे ती पण खूप जास्त मॅटर करते आहे आणि त्यामुळे अशा ज्या संस्था किंवा अशा ज्या रँकिंग्स आपल्याला आलेल्या दिसून येतात ह्या एकंदरीत हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटसाठी त्यांचं एक ॲन्युअल, आपण असं म्हणू की ॲन्युअल जेही काही फीडबॅक असेल त्यांच्या स्वतःबद्दल तेही त्यांना याच्याद्वारे मिळते। याशिवाय त्यांच्या कॉम्पिटेटर्सचं काय आहे, ऑल द परफॉर्मन्स वगैरे किंवा एक हेल्दी कॉम्पिटिशनसुद्धा इन्स्टिट्यूशन्समध्ये आपल्याला तयार झालेली याच्या अनुषंगाने दिसून येते। मग आता 2015 मध्ये आपण म्हणू की हे लॉन्च करण्यात आलं। आता यांना सर्वे करायला, डेटा कलेक्ट करायला 1 वर्ष लागला आणि 2016 मध्ये पहिली आपल्याला याची आवृत्ती आलेली दिसून येते। ठीक आहे, तर फर्स्ट एडिशन जे होतं NIRFचं ते आपल्याला 2016 मध्ये आलेलं दिसून येतं। ठीक आहे, यानंतर काय समजणं महत्त्वाचं आहे की 2016 मध्ये ह्या ज्या सगळ्या हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स होत्या यांच्यासाठी या रँकिंगमध्ये सहभाग घेणं हे व्हॉलंटरी होतं। ठीक आहे, इच्छुक होतं। पण 2018 पासून ज्या गव्हर्मेंट रन इन्स्टिट्यूशन्स जे आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी हे मॅन्डेटरी करण्यात आलं। हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे। ठीक आहे, बरं, त्यानंतर 2018 नंतर आपण म्हणूयात की हे मॅन्डेटरी झालं। आता आपल्याला काय बघायचं आहे की याचे प्रमुख जे 6 पॅरामीटर्स असतात ते काय असतात आणि कोणकोणत्या स्पेसिफिक आपण म्हणू की स्ट्रीम्समध्ये जी आहे ती रँकिंग केली जाते। जसं बेस्ट इन ओव्हरऑल, आपण असं म्हणूयात की ओव्हरऑल परफॉर्मन्समध्ये कुठलं जे इन्स्टिट्यूट आहे ते इंडियामध्ये बेस्ट आहे, तर यामध्ये तुम्हाला IIT मद्रास जे आहे ते कंटिन्युअसली तुम्हाला फर्स्ट असलेलं दिसून येणार आहे। नंतर युनिव्हर्सिटीजमध्ये कुठलं बेस्ट आहे, मेडिकलमध्ये, आर्किटेक्चरमध्ये, लॉमध्ये, त्यानंतर डेंटलमध्ये, तर अशा सगळ्या प्रकारच्या ज्या रँकिंग्स आहेत त्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत। आता परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला करंट अफेअर्समध्ये इन्स्टिट्यूटचे नावं आणि कुठल्या सेक्टरमध्ये किंवा आपण म्हणूया की कुठल्या स्पियरमध्ये ते इन्स्टिट्यूट नंबर 1 आहे अशा प्रकारच्या जोड्या लावामध्ये प्रश्न येऊ शकतो। ठीक आहे, किंवा विधानांच्या स्वरूपामध्ये पुढीलपैकी काय बरोबर आहे, काय चूक आहे, या अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला कॉम्पिटिटिव्हमध्ये विचारल्या जाऊ शकतात। ठीक आहे, चल, ओके, सो हां, यानंतर एक मला तुम्हाला सांगायचं होतं की यावर्षी जे पार्टिसिपेशन्स होते ते टोटल
5543, ठीक आहे. एवढ्या इन्स्टिट्यूशन्सनी या ठिकाणी आपण असं म्हणू की ॲप्लिकेशन्स और वॉट एव्हर त्यांचा जो परफॉर्मन्स रिपोर्ट असेल तो सबमिट केला होता आणि याच्या भरोशावर मग ज्या रँकिंग्ज आहेत त्या आपल्याला झालेल्या दिसून येतात, ठीक आहे. तर यामध्ये प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट दोन्ही प्रकारचे इन्स्टिट्यूशन्स येतात. बट सद्यस्थितीमध्ये जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्यासाठी हा सहभाग जो आहे तो ऐच्छिक आहे. बट गव्हर्नमेंट रन इन्स्टिट्यूशनसाठी तो काय आहे, मेंडेटरी असलेला आपल्याला दिसून येतो. चला, आता याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी एकदम इझी वेमध्ये आपण याला समजणार आहोत. जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत फक्त ते लक्षात घेणार आहोत की सध्या जी आपली एज्युकेशन मिनिस्ट्री आहे, जी आधी मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस होती, यांच्याकडून 2015मध्ये हे सुरू झालं. आपण बघितलं फर्स्ट एडिशन 2016मध्ये आलं. हे जे फ्रेमवर्क आहे हे भारत सरकारने राबवलेलं पहिल्यांदा असं काहीतरी रिपोर्ट आपल्या देशामध्ये आलेला आहे, ठीक आहे. तर फर्स्ट एवर आपण असं म्हणू की एज्युकेशनच्या फील्डमध्ये इनोव्हेटिव्ह रिपोर्ट हा यायला लागलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी हे आपण बघितलं की पार्टिसिपेशन जे आहे ते गव्हर्नमेंट रन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनसाठी 2018 नंतर काय झालं, मेंडेटरी झालेलं आपल्याला दिसून येते. येस, पॅरामीटर्स या ठिकाणी काय काय आहेत तर पुढे त्याला आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर कॅटेगरीज या ठिकाणी कोणकोणत्या घेतल्या जातात तर 13 कॅटेगरीज, ठीक आहे. आकडा लक्षात ठेवा, टोटल 13 कॅटेगरीजमध्ये रँकिंग आपल्याला केली दिसून येते. पहिली कॅटेगरी आहे ओव्हरऑल नॅशनल रँकिंग, ठीक आहे. तर भारतामध्ये बेस्ट आपल्याला जर कुठलं इन्स्टिट्यूशन असेल तर ते कोणतं दिसून येणार आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटीजमध्ये बेस्ट युनिव्हर्सिटी भारतामध्ये कोणती आहे. इंजिनिअरिंगमध्ये बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इंडियामध्ये कोणतं आहे. कॉलेजेसमध्ये जर आपण बघितलं तर आय थिंक मिरिंडा हाऊस जे आहे दॅट वन इज द बेस्ट कॉलेज, ठीक आहे. तर मेडिकलमध्ये बेस्ट इन्स्टिट्यूशन भारतामध्ये कोणतं आहे. मॅनेजमेंटमध्ये तर इथे तर नेहमी देर आर सो मच वर्ड्स ऑफ माउथ. जेव्हा पॅरेंट्स म्हणा, विद्यार्थी म्हणा, यांना ॲडमिशन्स घ्यायचे असतात तर देर आर सो मच वर्ड्स ऑफ माउथ की हे इन्स्टिट्यूट चांगलं आहे, ते चांगलं आहे. बट इफ यू हॅव समथिंग दिस मच सॉलिड टू लाईक कम्पेअर द इन्स्टिट्यूशन्स, ते जे आहे विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर आपल्याला झालं. बिकॉज दिस इज अ सॉलिड फाउंडेशन ज्यावर तुम्ही एक रॅशनल फॉर्म करू शकता डिसिजन मेकिंगच्या वेळेस. जसं मॅनेजमेंटमध्ये जे आहे IIM अहमदाबाद जे आहे ते जसे बेस्ट मानलं जातं तर ते आपल्याला इंडियामध्ये बेस्ट असलेलं दिसून येतं. अदर दॅट फार्मसीमध्ये, लॉ इन्स्टिट्यूशन्समध्ये, आर्किटेक्चरमध्ये, डेंटल आणि रिसर्चमध्ये कोणतं आहे. इनोव्हेशनमध्ये कोणतं आहे तर आय थिंक IIT मॅड्रास नाही कानपूर जे आहे ना, IIT कानपूर इनोव्हेशनमध्ये बेस्ट आहे. देन ॲग्रिकल्चर आणि ॲलाइड सेक्टर्स, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण बघूयात आता सगळ्याची रँकिंग्स जी आहे ती कशी दिलेली आहे. चल, पॅरामीटर्स विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार होतो. तर पॅरामीटर्समध्ये पहिला पॅरामीटर आपल्याला दिसून येत आहे टीचिंग, ठीक आहे. त्यासोबत लर्निंग अँड रिसोर्सेस, म्हणजे या विशिष्ट इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण कसं आहे, ठीक आहे. त्यानंतर लर्निंगची जी प्रोसेस आहे ती किती इफिशियंट आहे आणि रिसोर्सेस जे आहेत या स्पेसिफिक इन्स्टिट्यूशन्समधले त्यांचं युटिलायझेशन हे अप टू द मार्क आहे की नाही, की जस्ट ते रिसोर्सेस पडलेले आहेत अँड नो बडी इज युझिंग इट. आपल्याला माहिती आहे अनेक कॉलेजेसमध्ये जे लॅब्समध्ये असे इन्स्ट्रुमेंट्स असतात ते म्हणजे विद्यार्थी त्यांना मॅक्सिमम जे आहे किंवा आपण म्हणू की प्रॅक्टिकली एवढं त्यांना वापरला जात नाही, बस प्रॅक्टिकल्स पुरतं त्यांना वापरलं जाते, राईट. आणि त्यानंतर ते सगळे धूळ खात असतात, तर दॅट इज नॉट देअर फुल युटिलायझेशन, राईट. तर अशा प्रकारे मग युटिलायझेशन वगैरे कसं आहे तिथे असणाऱ्या रिसोर्सेसचं. इवन द लायब्ररी ऑफ द इन्स्टिट्यूशन, तर लायब्ररीजमध्ये वी ऑफन सी की विद्यार्थी दॅट इज ऑल्सो द रिसोर्स ऑफ द इन्स्टिट्यूट, बट तिथे पण विद्यार्थी जास्त जात नाही. तर अशा प्रकारे मग ह्या सगळ्या गोष्टींना एका याच्यामध्ये एका पॅरामीटरमध्ये घेतलं जाते. आता याच्या आतमध्ये अजून गोष्टी दिल्या आहेत, जसं विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ किती आहे, ठीक आहे. स्टुडंट आणि फॅकल्टी रेशो किती आहे, याशिवाय फॅकल्टीज विथ PhD किती आहेत त्या स्पेसिफिक इन्स्टिट्यूशनमध्ये. त्यानंतर फायनान्शियल रिसोर्सेस आणि त्यांचं युटिलायझेशन कसं आहे, ठीक आहे, डिपार्टमेंटनुसार जे राहतं. अँड देन ऑनलाईन एज्युकेशन जे आहे त्याचा स्तर या ठिकाणी कसा आहे यानुसार त्याला मार्किंग जी आहे आणि रँकिंग जी आहे ती केली जाते पहिल्या पॅरामीटरवर टीचिंग, लर्निंग अँड रिसोर्सेसच्या आतमध्ये, ठीक आहे.
त्यानंतर जे दुसरं पॅरामीटर आहे दॅट इज रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिस. तर यामध्ये आपण म्हणू की PhD वाले जे आहेत ते सगळे येतील. ठीक आहे. सो याच्यामध्ये पब्लिकेशन्स जे आहेत, ठीक आहे, त्या स्पेसिफिक कॉलेजमधून येणारे. त्यानंतर सिटेशन्स जे आहेत ते, पेटेंट्स किती निघत आहेत त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशन्समधून. त्यानंतर रिसर्च प्रोजेक्ट जे आहेत त्या ठिकाणी किती आहेत, किती ॲक्टिव्ह आहेत आणि किती ॲक्टिव्हली त्याच्यावर वर्क होत आहे. दिस इज दिस सेकंड पॅरामीटर. ठीक आहे. रिसर्च आणि प्रोफेशनल प्रॅक्टिसेस. वी ऑफन सी की अशा ठिकाणी जे आहे आपण असे जे रिसर्च वगैरे असतात तर बरेचदा या ठिकाणी विद्यार्थी दे आर जस्ट देअर फॉर दॅट पर्टिक्युलर पीस ऑफ पेपर अँड नॉट ॲक्च्युअली विथ द इमोशन ऑफ की इनोव्हेशनच्या इमोशनसोबत ते आपल्याला दिसत नाहीत. आणि मग अशा वेळेस ह्या सगळ्या या ठिकाणी ते जे आहे डाऊन जातात. राईट. तर ऑब्व्हियसली पब्लिकेशन्स, सिटेशन्स, पेटेंट्स आणि रिसर्च प्रोजेक्ट्स हे चारही गोष्टी आहेत ज्यांची बेटर रँकिंग तुम्हाला रिसर्च आणि प्रोफेशनल प्रॅक्टिसेसचा एक आपण म्हणू की व्यवस्थित आढावा जो आहे तो देऊ शकते. तर दिस इज दी सेकंड पॅरामीटर. ठीक आहे. द थर्ड वन इज ग्रॅज्युएशन आउटकम्स. ठीक आहे. तर ग्रॅज्युएशन आउटकम्स जी आहे यामध्ये प्लेसमेंट अँड हायर स्टडीज. ग्रॅज्युएट UG नंतर किती लोकांना प्लेसमेंट मिळत आहे, किती लोक हायर स्टडीजला जात आहेत अँड व्हॉट काइंड ऑफ हायर स्टडीज दे आर ऑप्टिंग टू. देन युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन्स जे आहेत ते कसल्या लेवलचे आहेत. राईट. देन मीडियन सॅलरी इज देअर अँड PhD स्टुडंट्स जे आहेत त्यांच्याबद्दल दिलेलं आहे. मला किती विद्यार्थी जे आहेत ते UG के बाद PhD को जाते हैं अँड ऑल दॅट. तर अशा प्रकारे मग ग्रॅज्युएशन आउटकम्स काय निघत आहेत त्या स्पेसिफिक इन्स्टिट्यूशन्सचे किती बेटर निघत आहेत इज व्हॉट हॅज बीन कॅल्क्युलेटेड हिअर. ठीक आहे. त्यानंतरचा पॅरामीटर आहे आउटरीच आणि इन्क्लुझिव्हिटी. ठीक आहे. सो रिजन डायव्हर्सिटी, त्या स्पेसिफिक इन्स्टिट्यूशनचा आउटरीच किती आहे आणि इन्क्लुझिव्हिटी सर्वसमावेशकता, ठीक आहे, किती आहे त्या स्पेसिफिक इन्स्टिट्यूशनमध्ये. तर रिजनल डायव्हर्सिटी सगळीकडून विद्यार्थी तिथे आलेले आहेत का. देन विमेन डायव्हर्सिटी. ठीक आहे. तर विमेन डायव्हर्सिटी ठीक आहे. तर याला कसं बघितलं त्याला आय गेस की किती महिलांची संख्या आहे. ठीक आहे. आणि प्लस किती आता त्या स्पेसिफिक इन्स्टिट्यूटमध्ये देर आर सो मेनी फील्ड्स. तर मग त्या सगळ्या फील्ड्समध्ये त्यांची कशी संख्या जी आहे ती विभागलेली आहे इज प्रोबॅबली व्हॉट दे आर मिनिंग. देन इकॉनॉमिकली अँड सोशली चॅलेंज स्टुडंट. तर इकॉनॉमिकली आणि सोशली चॅलेंज स्टुडंटची संख्या जी आहे त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटमध्ये किती आहे यालासुद्धा या ठिकाणी मार्किंग आहे. आणि फिजिकली चॅलेंज स्टुडंट्स जे आहेत यांचीसुद्धा संख्या किती आहे. तर आपण म्हणू की रिजनल डायव्हर्सिटी, विमेन डायव्हर्सिटी, त्यानंतर इकॉनॉमिकली आणि सोशली बॅकवर्ड क्लासेसची तिथे प्रेझेन्स असावा आणि फिजिकली चॅलेंज विद्यार्थी पण असावे. ठीक आहे. तर प्रोबॅबली असे इन्स्टिट्यूट जे आहेत ते फार फ्लोरिशिंगच असावेत, तेव्हाच त्या ठिकाणी तुम्हाला एवढं सगळं जो डायव्हर्स प्रेझेन्स आहे तो दिसणार आहे. अँड द फिफ्थ वन. ठीक आहे. Okay, so the 5 parameters are there. I told you the 6. So no, there are 5 parameters. The pathway is very important. Perception, peer perception, which is about academic peers and employers. ठीक आहे. तर त्या स्पेसिफिक इन्स्टिट्यूशनचा दृष्टिकोन कसा आहे इज व्हॉट हॅज बीन लाईक मार्क्ड हिअर. त्याच्यावर सुद्धा त्याला स्कोअर केलेला आहे. तर दिस इज हाऊ दी 5 पॅरामीटर्स आर. आय थिंक दिस इज व्हेरी क्वालिटेटिव्ह इन नेचर. द फिफ्थ पॅरामीटर की परसेप्शन जे आहे, परसेप्शनला महत्त्व देण्यात आलेलं आहे कुठल्या तरी रिपोर्टमध्ये. राईट. तर अशा प्रकारे मग टीचिंग, लर्निंग अँड रिसोर्सेस. देन पहला ऐसे देखेंगे कि पहला टीचिंग है, दूसरा रिसर्च है, तीसरा इज द आउटकम्स, ग्रेजुएशन आउटकम, फोर्थ इज डायवर्सिटी जिसको इन्क्लुझिव्हिटी हम बोलेंगे अँड द फिफ्थ इज परसेप्शन. ठीक आहे. अशा प्रकारे आठवण ठेवा. एक्झाममध्ये तुम्हाला येऊ शकते की पुढीलपैकी NIRFच्या 2023च्या रँकिंगमध्ये पुढीलपैकी कोणते पॅरामीटर्स जे आहेत ते यूज केलेले आहेत. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं these 5 आर द पॅरामीटर्स. चलो. तर यानंतर रिपोर्टबद्दल आणि रँक्स बघायच्या आधी याचं महत्त्व समजून घेऊया. दॅट व्हाय इज दिस स्पेसिफिक रिपोर्ट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट टू स्टडी. तर NIRF प्रोसेस गिव्स डिटेल्ड फीडबॅक रिगार्डिंग उच्च शैक्षणिक संस्थांच्या काय स्ट्रेंथ आहेत. ठीक आहे.
आणि काय विकनेसेस आहेत याच्याबद्दल डिटेल एक फीडबॅक जो आहे तो गव्हर्मेंटला म्हणा आणि रिपोर्टद्वारे लोकांना सुद्धा मिळतो की दीज आर दी विकनेसेस दॅट वी आर सपोज टू वर्क ऑन अँड दीज आर आवर स्ट्रेंथ विच वी आर सपोज टू प्राऊड ऑफ, राईट. तो त्याचं एक आपण म्हणू की गेसिंग येतं. त्यानंतर द NRIF असिस्टेड इन्स्टिट्यूशन्स in gaining a better understanding of annual performance as well as their competitors and peer. yes, तर त्यांना याबद्दल मी बोलली आहे की त्या स्पेसिफिक इन्स्टिट्यूशन्सला स्वतःचा सुद्धा परफॉर्मन्स ॲन्युअल परफॉर्मन्सचा एक रिपोर्ट मिळून जातो, प्लस त्याचे कॉम्पिटिटर्स जे आहेत ते कोणत्या फील्डमध्ये प्ले करत आहेत, कुठल्या लेवलवर प्ले करत आहेत प्रत्येक पॅरामीटरवर, तर त्याचीसुद्धा त्यांना जी आहे ती आपण म्हणून गेसिंग येते. त्यानंतर दिस प्रोव्हाइड्स अदर बेनिफिट्स सच ॲज अट्रॅक्टिंग इंडस्ट्री. येस, असे इन्स्टिट्यूशन्स जे नंबर 1 आहेत त्या ठिकाणीच आपण म्हणू की जॉब जाणार आहेत, तर प्लेसमेंट्स त्या ठिकाणी स्पेसिफिक ठिकाणी वाढणार आहेत. इंटरनॅशनली सुद्धा आपण म्हणूयात की एक इंटरनॅशनल इमेज अशा इन्स्टिट्यूशन्सची बनत असते. ठीक आहे, तर इंडस्ट्रीज फॉर बेटर प्लेसमेंट्स, देन सर्विंग ॲज अ क्रेडिबल रिसोर्स फॉर पॅरेंट्स अँड स्टुडंट टू लर्न अबाउट द हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स. जे मी आधी बोलली की रॅदर दॅन जस्ट वर्ड ऑफ माउथ्सवर डिपेंड केल्यापेक्षा दिस इज अ मोर रॅशनल लाईक बेस ज्याच्यावर विद्यार्थी आणि पालक ठरवू शकतात की उच्च शिक्षण त्यांना कोणत्या संस्थानांमध्ये घ्यायचं आहे. द NIRF indirectly assess top performing institutions in building their brand and gaining widespread recognition without incurring additional marketing and branding cost. ठीक आहे, तर ब्रँडिंग कॉस्ट किंवा मार्केटिंग कॉस्ट जे इकॉनॉमीचे विद्यार्थी दे मस्ट नो की किती मोठे मोठे असतात हे सगळे, तर विदाऊट एनी फ्रीमध्ये ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सला त्यांची ब्रँडिंग इथे करून मिळत आहे. ठीक आहे, तर ब्रँडिंगचा फायदा जो आहे तो भरपूर असतो आपल्याला माहिती आहे. चला आता रँकिंग्स बघूयात. इथे या लिस्टमध्ये ही जी PDF आहे विद्यार्थी मित्रांनो आकारच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल, तर आय सजेस्ट यू की एकदा तुम्ही हे बघावी आणि यातून तुमचे जे नोट्स आहेत ते एका पेजवर तुम्ही व्यवस्थित काढावे या टॉपिकबद्दल. इथे मी सगळे टॉप 10 ॲड केलेले आहेत, बट बघताना आपण टॉप 1-2 जे आहेत ते बघूयात. ठीक आहे, बाकीचे जस्ट आर देअर टू जस्ट लेट यू नो. आता हे ओव्हरऑल कॅटेगरी आहे, तर ओव्हरऑल कॅटेगरीमध्ये आपण 5पर्यंत बघू शकतो. तर इंडियामध्ये कंटिन्युअसली आपण म्हणूयात की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ IIT मद्रास जी आहे ते नंबर 1 ओव्हरऑलमध्ये राहत आहे. ठीक आहे, तर 5ही पॅरामीटर्समध्ये बेस्ट जर कुठलं इन्स्टिट्यूशन भारतामध्ये असेल तर ते तुम्हाला IIT मद्रास असलेलं दिसून येते. सेकंड जे आहे ते आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बँगलोर. ठीक आहे, ते सेकंडमध्ये तुम्हाला आलेलं दिसून येते. थर्ड इज IIT दिल्ली, त्यानंतर IIT बॉम्बेचा नंबर लागतो 4 नंबरवर आणि 5वं आहे IIT कानपूर. तर इंडीड दीज आर दी बेस्ट इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंडिया. ठीक आहे, त्यानंतर चला 6वे बघून घेऊया. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली. ठीक आहे, तर एम्स आहे, त्यानंतर खरगपूर आहे, त्यानंतर रुरकी, देन गुवाहाटी अँड जवाहरलाल JNU जी आहे ती 10व्या नंबरवर आहे. ठीक आहे, तर हे ओव्हरऑल आपल्याला दिसून येत आहेत सगळ्या पॅरामीटर्सवर रँकिंग केलेले, बेस्ट परफॉर्मन्स केलेले. आता इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्ही म्हणाले तर IIT मद्रास जी आहे ते तुम्हाला नंबर 1 असलेलं दिसून येतं. त्यानंतर IIT दिल्ली आणि थर्ड आहे IIT बॉम्बे. ठीक आहे, युनिव्हर्सिटीजमध्ये जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणाले तर IISc जी आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ते तुम्हाला नंबर 1वर असलेली दिसून येते. तर भारतामधली नंबर 1 युनिव्हर्सिटी जर तुम्ही म्हणाल तर ते तुम्हाला बँगलोरमध्ये मिळेल. ठीक आहे, देन JNU इज द सेकंड वन, जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी इज द थर्ड, देन ओके बनारस BHU इज 5th. BHU इज 5th. चलो, त्यानंतर रिसर्च इन्स्टिट्यूशन्समध्ये म्हणाल तो ऑब्वियसली IISc जो है वो आएगा फर्स्ट. ठीक आहे, त्यानंतर देन IIT मद्रास जो आहे तो सेकंडवर आपल्याला असलेला दिसून येतो. तर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंग आपण बघितलं. त्यानंतर लॉमध्ये जर तुम्ही म्हणालात तर कुठलं इन्स्टिट्यूशन्स आहे तर नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी विच इज अगेन देअर इन बँगलुरू कर्नाटक. ठीक आहे, तर नंबर 1वर आहे. सेकंडवर आहे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली. ठीक आहे, चल त्यानंतर मॅनेजमेंटमध्ये आय टोल्ड यू मॅनेजमेंटमध्ये IIM अहमदाबाद जी आहे
अहमदाबाद गुजरातमध्ये आहे, ते फर्स्ट रँकवर आपल्याला असलेलं दिसून येते. अदर दॅन दॅट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बँगलोर जे आहे ते तुम्हाला सेकंड रँकवर असलेलं दिसून येते. तर वी कॅन अनडाउटेबली से की सम सिटीज आर बिकमिंग द ॲक्च्युअल एज्युकेशनल हब्स ऑफ इंडिया, राईट. सो जसं न्यू दिल्ली झालं, त्यानंतर बँगलोर झालं. त्यानंतर फार्मसीमध्ये जर तुम्ही म्हणालात तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च हैदराबाद जे आहे ते फर्स्ट इन फार्मसिटी, ठीक आहे, फार्मसी आहे. त्यानंतर जामिया हमदर्द जी आहे ही सेकंड आहे, जे न्यू दिल्लीमध्ये आहे इन फार्मसी. त्यानंतरची कॅटेगरी इनोव्हेशनमध्ये IIT कानपूर जे आहे ते फर्स्ट आहे आणि IIT मद्रास जे आहे ते सेकंड आहे. चलो, मेडिकलमध्ये एम्स जे आहे फर्स्ट आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च चंदीगड जे आहे ते तुम्हाला सेकंड असलेलं दिसून येतं, ठीक आहे. डेंटलमध्ये जर तुम्ही म्हणाला तर डेंटलमध्ये सविथा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेस चेन्नई इज द फर्स्ट वन. चलो, फिर आर्किटेक्ट में अगर आप बोले तर आर्किटेक्टमध्ये IIT रुड़की इज फर्स्ट, ठीक आहे. तर उत्तराखंडमध्ये रुड़कीमध्ये हे आहे. अँड द सेकंड इज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॅलिकट. ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ॲग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टरमध्ये इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट जे दिल्लीला आहे, न्यू दिल्लीला, ते फर्स्ट आहे. आणि नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नालला हरियाणामध्ये जे आहे ते सेकंड असलेलं तुम्हाला दिसून येतं, ठीक आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण जे मेन आपण म्हणू की ज्या फील्ड्समध्ये केलेल्या रँकिंग्स ज्या आहेत त्या बघितलेल्या आहेत. आणि NIRFची नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कचा जो हा रिपोर्ट आहे त्याला आपण डिस्कस केलेला आहे. 2023चा हा रिपोर्ट असलेला आपल्याला दिसून येतो, ठीक आहे. धन्यवाद.